गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी घोट रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की एखाद्या मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होईल का असा संतप्त सवाल आता नागरिक आणि शिवसेनेने विचारला आहे। काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया खास रिपोर्टमध्ये। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी गाव हे गाव घोटपासून फक्त 15 किलोमीटर दूर आहे। येथे असलेले कण्णमवार जलाशय एक मोठे पर्यटन स्थळ असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते। परंतु सध्या या 15 किलोमीटरच्या रस्त्यावर 15,000 खड्डे पडल्यासारखी अवस्था आहे। विशेषतः पावसाळ्यामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। चारचाकी वाहनांचे टायर आणि स्पेअर पार्ट तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रेगडी घोट रस्त्यावर विशेषतः निकटपाडा ते नायगाव दरम्यान मोठमोठे खड्डे आहेत। असे असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। भामरागड, एटापल्ली आणि मुलेचेरा या 3 तालुक्यांतील लोकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे। त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व खूप जास्त आहे। एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलले नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। शिवसेनेचे सचिव यांनी मागणी केली आहे की या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करावे, अन्यथा एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। एका चांगल्या रस्त्याची मागणी करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणत्याही मोठा अपघात होण्याआधी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। आता हे खड्डे कधी भरले जातील आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।